नमस्कार. आज आपण स्वामी समर्थांच्या अशा काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत जे ज्ञान खरं तर काळाच्या पलीकडचं आहे. हे असं ज्ञान आहे जे आपल्याला आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या आव्हानांना सामोरं कसे जायचं ह्यासाठी एक नवी दृष्टी देतं. चला तर मग सुरुवात करूया. आयुष्यात अनेकदा नाही का आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला खूप काही हवं होतं, त्यासाठी आपण प्रचंड प्रयत्नही केले, पण शेवटी पदरात काय पडलं तर तेच जे नशिबात आधीच लिहून ठेवलं होतं. ही गोष्ट आहे ना, ऐकायला खूप सोपी वाटते, पण ती मनापासून स्वीकारणं हे खरंच एखाद्या तपस्येपेक्षा कमी नाही. म्हणूनच म्हणतात की खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपले 100% प्रयत्न करतो आणि मग जो काही निकाल लागेल तो शांतपणे स्वीकारतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जे आपल्यासाठी बनलेलं आहे ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तर एकीकडे नशिबाचा विचार आपल्याला गोष्टी स्वीकारायला शिकवतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्नच सोडून द्यायचे. नाही, कारण एकीची आणि बुद्धीची ताकद आपल्याला योग्य कृती करायला शिकवते. याचबद्दलची एक खूप सुंदर बोधकथा आहे, चला ती पाहूया. ही गोष्ट आहे एका घनदाट जंगलातली. तिथे एक असा पोपट राहत होता ज्याच्याकडे खास शक्ती होती. त्याला भविष्यकाळात काय होणार आहे याची थोडी चाहूल लागायची. आणि मग एके दिवशी त्याला एक वाईट संकेत मिळाला. त्याने पाहिलं की एक पारधी म्हणजे शिकारी जंगलाच्या दिशेने येतोय. आता हे पाहिल्यावर तो पोपट शांत बसला नाही. त्याने अजिबात वेळ न घालवता सगळ्या पक्ष्यांना एकत्र जमवलं आणि सावध केलं. त्याचा इशारा अगदी स्पष्ट होता. तो म्हणाला, ऐका, एक शिकारी येतोय. तो इथे जाळं टाकेल, त्यावर दाणे पसरेल, पण लक्षात ठेवा त्या दाण्यांच्या मोहात अजिबात पडायचं नाही. पण तरीही काही पक्षी दाण्यांच्या मोहात पडले आणि जाळ्यात अडकलेच. आता त्यांना वाचवण्यासाठी त्या हुशार पोपटाने एक जबरदस्त योजना आखली. तो म्हणाला, घाबरू नका, जेव्हा शिकारी येईल तेव्हा सगळ्यांनी मेल्यासारखं पडून राहा, म्हणजे मेल्याचं नाटक करा. त्याला वाटेल की तुम्ही सगळे मेला आहात आणि तो एकेकाला उचलून जाळ्याबाहेर फेकेल. आणि लक्ष ठेवा, जसा शेवटचा पक्षी बाहेर फेकला जाईल तसं सगळ्यांनी एकाच वेळी एकत्र उडून जायचं. बघा, ही एक साधी गोष्ट आहे, पण यातून खूप मोठा धडा मिळतो. पहिला म्हणजे एकीमध्ये प्रचंड ताकद असते. दुसरा, संकटाच्या वेळी घाबरून चालत नाही तर बुद्धी वापरावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती कायम राहत नाही. वेळ बदलते आणि परिस्थितीही बदलते. तर ह्या पक्षांनी एकत्र येऊन बाहेरच्या संकटावर मात केली, बरोबर, पण आपली खरी लढाई ती तर आपल्या आतमध्येच सुरू असते. आता आपण हेच पाहूया की स्वतःवर, आपल्या मनावर विजय कसा मिळवायचा. आपल्या प्रत्येकासमोर नेहमी 2 पर्याय असतात. एक तर भीतीने जगायचं, आणि असं जगलो तर आपल्या आयुष्याचे निर्णय दुसरेच लोक घेतात, किंवा मग त्या भीतीवर विजय मिळवायचा, आणि असं केलं तर आपण स्वतःच आपल्या आयुष्याचे मालक बनतो. आणि हेच खरं आहे, सगळ्यात मोठं युद्ध हे दुसऱ्या कोणाशी नाही तर ते स्वतःशीच असतं. ज्या माणसाने आपल्या सवयी बदलल्या ना, त्याचं आयुष्य बदललं म्हणून समजा. नाहीतर काय, जे काल घडलं तेच आज घडतं आणि तेच उद्याही घडणार. आणि दुःखातून बाहेर पडायचा एक सोपा मार्ग म्हणजे स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवणं. कारण असं म्हणतात की अन आयडल माइंड इज द डेव्हिल्स वर्कशॉप, म्हणजे रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. जेव्हा आपण कामात असतो तेव्हा वाईट विचारांना डोक्यात शिरायला जागाच मिळत नाही. पण या सगळ्याचा पाया काय आहे, तर तो आहे आत्मविश्वास. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जग आपल्यावर तेव्हाच विश्वास ठेवतं जेव्हा आपला स्वतःवर विश्वास असतो. म्हणूनच आत्मविश्वास हीच यशाची खरी गुरुकिल्ली मानली जाते. बरं, एकदा का आपण स्वतःला जिंकलं की मग आपण जगाला समजून घेण्यासाठी तयार होतो. चला तर मग आता पाहूया की या नात्यांच्या जगात वावरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पण एक मोठा प्रश्न उरतोच, तो म्हणजे एखाद्या माणसाला खरंखुरं ओळखायचं तरी कसं. याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. असं म्हणतात की प्रत्येक माणूस आपल्या जिभेच्या मागे लपलेला असतो. त्यामुळे जर कोणाला समजून घ्यायचं असेल ना, तर त्याला फक्त बोलू द्या, शांतपणे ऐका, कारण त्याचे शब्दच त्याच्या स्वभावाचा, त्याच्या चारित्र्याचा आरसा असतात. आणि नात्यांबद्दल बोलताना पैशांचा उल्लेख आलाच. हे एक कटू सत्य आहे. जेव्हा आपला खिसा पैशांनी भरलेला असतो तेव्हा जग आपली लायकी ठरवतं, आपल्याला किंमत देतं. पण ज्या दिवशी खिसा रिकामा होतो त्या दिवशी हेच जग आपली लायकी दाखवून देतं. म्हणूनच नाती जपताना काही गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्यात. कोणाच्या वाईट वेळेवर कधी हसू नका, कारण वेळ प्रत्येकाचा चेहरा लक्षात ठेवते. जर कोणी पाठीमागे काही बोलत असेल तर त्याला घाबरू नका, उलट तो तुमच्या यशाचा पुरावा आहे असं समजा. लक्षात ठेवा, विश्वासाची हत्या हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे.
आणि या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आपला आत्मसन्मान. आता हे झालं माणसांचं वागणं. पण या सगळ्याचा वर एक असा वैश्विक नियम आहे जो सगळ्यांना लागू होतो, श्रीमंत असो वा गरीब. आणि तो नियम म्हणजे कर्माचा न्याय. तर मग कर्म म्हणजे नेमकं काय? कर्म ही एक अशी शक्ती आहे जी हे पाहत नाही की कोण गरीब आहे आणि कोण श्रीमंत. नाही, ती फक्त एकाच गोष्टीवर न्याय करते आणि ती म्हणजे तुमची कृती, तुमचं काम. आणि एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, जेव्हा वेळ स्वतः न्याय करते ना, तेव्हा तिला कोणत्याही साक्षीदारांची किंवा पुराव्यांची गरज पडत नाही. हिशोब अगदी सरळ असतो. जे पेरलं आहे तेच उगवणार. आणि शेवटी हे एकच वाक्य सगळं सार सांगून जातं. आयुष्याच्या या रणांगणामध्ये प्रत्येकाला स्वतःचा कृष्ण म्हणजे स्वतःचा मार्गदर्शक आणि स्वतःचाच अर्जुन म्हणजे स्वतःचा योद्धा बनावं लागतं. कारण आपली खरी आणि शेवटची लढाई ही फक्त आणि फक्त आपल्याशीच असते. प्रश्न इतकाच आहे की या लढाईसाठी आपण तयार आहोत का?